सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गेली एक 40-45 वर्षापासून माझ्या वडिलांनी सुरू केलेला गणेशालय या नावाचा गणपती कारखाना आहे। लहानपणापासून आवड असल्यामुळे कलेची आवड असल्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये मी वळलो गेलो। आता मी गेली 25 वर्षापासून म्हणजे कारखान्याकडे म्हणजे या धंद्यामध्ये करतोय। म्हणजे वयाच्या एक 17-18 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये आहे। मग आवड असल्यामुळे की अख्खा दिवस आमचा इथेच जातो म्हणजे पेंटिंगची आवड असल्यामुळे आणि कामाच्या ऑर्डर असल्यामुळे त्यामुळे आम्हाला इथे अख्खा दिवस आमचा एक सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत आम्ही इथेच असतो। माझा मोठा भाऊ मदतीचे असतो, बाकीचे नातेवाईक असतात मदत करायला, बाहेरचे कारागीर पण आहेत। इतक्या वर्षापासून असल्यामुळे आणि आपली कामाची आमची क्वालिटी किंवा हे आणि आमचा जो गिरायकांचा जो आमचा बेस आहे ते सगळं व्यवस्थित असल्यामुळे म्हणजे असं काय वाटलंच नाही की आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये वळावं म्हणून। उलट ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी करण्याची हे असल्यामुळे आणि गिरायकांना पण आमच्याकडे अपेक्षा असतात की आम्ही दरवर्षी यांच्याकडे गेलो तर आपल्याला यांच्याकडे काहीतरी नवीन आपल्याला काहीतरी मिळतं कामाची। त्यामुळे त्या हिशोबाने गिरायक माझे बांधलेले आहेत, त्या उद्देशाने गिरायक येतात पण आमच्याकडे। डायमंड वर्क पूर्वी नव्हतं आणि पूर्वी जेव्हा मी येत होतो तेव्हा पूर्ण आमचा कारखाना शाडू मातीचाच पूर्ण मूर्त्या बनायच्या। जसं घोडबंदर रोड डेव्हलप होत गेला, बाहेरची लोक पब्लिक येत गेली, मग त्या हिशोबाने आम्हाला गिरायक लोक की डिझाईन हलकी पाहिजे, मूर्ती मजबूत पाहिजे, मग आम्हाला प्लॅस्टर ऑफ पॅरिसकडे वळायला लागलं। पण आता पण मातीचं माझ्या म्हणजे पूर्ण बंद कधी झालेलंच नाही आहे माझ्याकडे। आता मातीच्या मूर्त्या पण असतात आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या असतात आणि एक 5-7 वर्षापासून आम्ही एक्सपोर्ट पण करतोय। एक्सपोर्ट होते माझ्या कॅनडा, अमेरिका, नंतर नेदरलँड, जपानला मूर्त्या जातात। त्या सगळ्या इको फ्रेंडली असतात, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती नसते। माझे जसं एक्सपोर्ट असून दे किंवा काय पण असं माझा वर्षभर कारखाना असतो। आम्ही पुढच्या वर्षीची मूर्त आम्ही दसऱ्याला आमची पहिली मूर्ती बनते दरवर्षी। पहिली मूर्ती दरवर्षी आमची दसऱ्याला मूर्ती बनते आणि दसरा ते दिवाळीपर्यंत थोडा आराम असतो। दिवाळी झाले की आमचं रेग्युलर काम सुरू होतं। कसं की आता हा प्रवास म्हणजे एक्सपोर्टचा असतो, हा प्रवास सगळा बाय शिपने होतो आणि कमीत कमी 2.5-3 महिने त्यांना लागतात। आता आमच्याकडून कारखान्यातून मूर्ती गेल्यानंतर कंटेनरमध्ये भरणं हे करणं ते दुसऱ्यांचं काम असतं। ते भरताना त्यांच्याकडून चूक झाली किंवा हाताळताना चूक झाली तर मूर्त्या थोड्या डॅमेज होतात। मग त्यांना मी तसं त्या हिशोबाने टचअपचे कलर पाठवलेले असतात आणि व्हॉट्सअप कॉलनी त्यांना आयडिया देतो की असं करा किंवा तसं करा आणि एक ते पण पकडून जातात की एवढा मोठा डिस्टन्स असतं त्यामुळे एक 5-10% मूर्त्या ते त्या हिशोबाने पकडून जातात की आपल्या नुकसान आहे म्हणून तसं। आणि इको फ्रेंडली असल्यामुळे नाजूक मूर्ती असते त्यामुळे थोडीफार तुडफाट हे होते म्हणजे नुकसान होतं त्यांचं। आता कसं आहे की माती कामाची प्रोसेसिंग वेगळी असते आणि पीओपी कामाची प्रोसेसिंग वेगळी असते। माती कामाला थोडा वेळ लागतो माती म्हणजे बनवायला मूर्ती ती पहिल्या साच्यातून काढा मूर्ती, साच्यातून काढून झाल्यानंतर ती त्यांचे फिनिशिंग करा, फिनिशिंग झाल्यानंतर मग हात जोडा, सोंड जोडा, मग नंतर मग दागिने मातीच्या मूर्तीला सगळे दागिने बिगिने आपल्या हाताने कोरायला लागतात। पीओपीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला रबर डाय असल्यामुळे ते कार्विंग सगळं रेडी येते, फक्त जॉईन हाताने जॉईन फक्त आपल्याला करायला लागतात आहे की मग ते झाल्यानंतर जॉईन बिन झाल्यानंतर मूर्ती सुकल्यानंतर पॉलिश काम आल्यानंतर मग ती व्हाईट वॉश मारल्यानंतर कुठे खड्डे आहेत कुठे काय फिनिशिंग आहे ती केली जाते। मग ती बॉडी कलर राहते, बॉडी कलर मारल्यानंतर मग ती कपडे जसं धोतर शेला ते झाल्यानंतर मग धोतर शेल्यामध्ये शेडिंग आली, बॉडी शेडिंग आली, मग त्यानंतर मग डोळ्याचं काम केलं जातं। डोळ्याचं काम केल्यानंतर मग बाकीचे डिझाईन दागिने रंगवा हे सर्व केलं जातं। आता एक्झाम्पल की 500 मूर्ती त्यांची ऑर्डर असेल आणि त्यातल्या 100 मूर्ती आपल्या त्यांच्या कंटेनरमध्ये या कंटेनरमध्ये राहिलेल्या आहेत, तशा 500 मायनस 100 मूर्ती ते ऑर्डर कमी करून 400 मूर्त्यांची ते आपल्याला ऑर्डर देणार। ते ह्या वर्षी अमेरिकेमध्ये 1,500 गेल्या आणि कॅनडाला 2,500 गेल्या, नेदरलँडला 500, जपानला 250 मूर्त्या गेल्या। 5,000च्या आसपास मूर्त्या आपल्या गेल्यात अमेरिका म्हणजे एक्सपोर्टला झाल्यात।
त्यांना आवड आहे ते येतात. नाहीतर हे काम कसं आहे की ऑफिस स्टॉपसारखं काम नाही आहे की कपडे सांभाळून करता नाही. थोडंसं म्हणजे कपड्याला डाग लागणार, धूळ लागणार. त्यामुळे आता नवीन जनरेशन माझ्यामध्ये तरी ह्या धंद्याकडे वळत नाही मला तरी दिसते की ज्यांना आवड आहे ते येतात मदत करायला. हा बिझनेस सिजनेबल असल्यामुळे आणि वर्षभर असल्यामुळे आम्हाला कसं आहे की आता एवढी जागा आमची आहे ती वर्षभर आम्हाला तशीच ब्लॉक करून ठेवावी लागते. परत बाकीचं रॉ मटेरियल लागलं आम्हाला, POP झाली, माती झाली किंवा बाकीचं म्युन्सिपालिटी सगळं आम्हाला वर्षभर आम्हाला ह्यामध्ये पैसे टाकायला लागतात आहे आणि पैसे आम्हाला गणपतीनंतर आम्हाला पैसे मिळतात आहे. त्यामुळे तो वर्षभराचे रोलिंग परत घरचा खर्च इतर खर्च सगळं आम्हाला तो बघूनच त्या हिशोबाने आम्हाला कॅल्क्युलेशन करायला लागतं. असं आहे की आपली हिंदू संस्कृती आपली जी परंपरा आहे ही टिकली पाहिजे. आता माझे जे कॅनडातले व्यापारी आहेत ते हे बिझनेस म्हणून करत नाही आहेत की साता समुद्राला पार आपले हिंदू संस्कृती नवीन जी पिढी तिथे आहे त्यांना गणपती उत्सव का असतो काय हे कळण्यासाठी ते इकडून माझ्याकडून गणपती घेऊन जातात तिथे की उद्या त्यांना कळणार नाही की गणपती का असतं, दुर्गादेवीचं का असतं, उत्सव का असतो. त्या उद्देशाने त्यांनी तिथे हे माझ्याकडून ते गणपती घेऊन तिथे लोकांना हे करतात म्हणजे पूजेसाठी मूर्ती सप्लाय करतात. ते परंपरा खंडित म्हणजे विसरून न गेली पाहिजे की इतक्या वर्षानंतर आपण इतके वर्ष झाले की चालू आहे परंपरा की गणेशोत्सवाची ती परंपरा कायम राहिली पाहिजे. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके